भारत माता की जय। पाठी पाठी माता की जय। भारत माता की जय। नमस्कार मित्रांनो, मी अक्षय आहे. आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आहे 26 जानेवारी, म्हणजेच प्रजासत्ताक दिन. तर सर्वात आधी तुम्हाला प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. तर आज पूर्ण जगभर प्रजासत्ताक दिन साजरा होईल. तर आता आम्ही पण चाललो प्रजासत्ताक दिन साजरा करण्यासाठी आमच्या मराठी शाळेत. तर चला दाखवतो आमच्या मराठी शाळेतला प्रजासत्ताक दिन कसा साजरा करतात. हे बघताय आमची मराठी शाळा कोंडे नंबर 3. तर पालक वगैरे येत आहेत आता हळूहळू. जाऊया आतमध्ये, बघूया ध्वजारोहणाची किती तयारी झाली. भारत माता की जय। पाठी पाठी माता की जय। भारत माता की जय। आज दिनांक 26 जानेवारी 2026 आज रोजी आपला स्वतंत्र भारताचा 77वा प्रजासत्ताक दिन आपण या ठिकाणी साजरा करतोय. आणि या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने ध्वजारोहणासाठी उपस्थित आपण सर्वांचं मी शाळेच्या वतीनं आणि शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीनं हार्दिक स्वागत करतो. यानंतर आपला ध्वजारोहणाचा कार्यक्रम जो आहे तो पार पाडणार आहे आणि त्यानंतर आपली सहसाहित्य, कवायत, प्रकार, लेझिम आणि मनोरे हे होणार आहे. त्यानंतर आपली सभा होणार आहे. तर आपण आता या ध्वजारोहणाच्या कार्यक्रमाला सुरुवात करूया. आजचा ध्वजारोहणाचा कार्यक्रम आपण या ठिकाणी सुरुवात करत आहोत. सावधान.
पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल गंगा विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्छल जलधि तरंगा तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मांगे गाहे तव जय गाथा जन गण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता जय हे जय हे जय हे जय 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 हे हात नीचे कर तिरंगा प्यारा झंडा ऊंचा रहे हमारा विजयी विश्व तिरंगा प्यारा झंडा ऊंचा रहे हमारा सदा शक्ति बरसाने वाला प्रेम सुधा बरसाने वाला वीरों को हर्षाने वाला मातृभूमि का तन मन सारा झंडा ऊंचा रहे हमारा विजयी विश्व तिरंगा प्यारा झंडा ऊंचा रहे हमारा विजयी विश्व तिरंगा प्यारा झंडा ऊंचा रहे हमारा विजयी विश्व तिरंगा प्यारा झंडा ऊंचा रहे हमारा शान नइस की जाने पाए चाहे जान बड़े ही जाए विश्व विजय करते दिखलाए अब होवे प्रणपुर हमारा झंडा ऊंचा रहे हमारा विजयी विश्व तिरंगा प्यारा झंडा ऊंचा रहे हमारा माता की जय भारत माता की जय वंदे मातरम वंदे मातरम वंदे मातरम प्रजासत्ताक दिनाचा विजयोत्सव प्रजासत्ताक दिनाचा विजयोत्सव
शिकण्यासाठी माणसांच्या टाळ्यांची भरपूर आवश्यकता आहे. वाजवण्याची कृती पूर्ण झाल्यानंतर काय वाजवायचं भारत माता की भारत माता की वंदे 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 जोरदार टाळ्या खूप छान ही बरोबरच्या सहाय्यानं आपली मुलं कमळ फुलवतात चक्र फिरणार आहे आता जोरदार टाळ्या. भारत माता की भारत माता की भारत माता की वंदे 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 धन्यवाद सर्व मुलांचं खूप खूप अभिनंदन आणि साहित्य बोलायचं
पाचीच आहे बघा. चला पुढे चला. मेणबत्ती आहे. शाळा वर्षांत समिती अध्यक्षा बडवळकर ताई, सुरेशजी शिगवाण, प्रदीप दत्त जाधव, आरडी बाबा यांच्या हस्ते दीप प्रज्वलन होत आहे. व्यवस्थापन समिती अध्यक्षांच्या हस्ते प्रतिमेचं पूजन, पुष्पहार अर्पण करून एका मंगलमय अशा वातावरणामध्ये आपल्या या कार्यक्रमाची सुरुवात होत आहे. उदबत्तीचा मंद मंद सुगंध दरवळत आहे आणि त्या सुगंधाप्रमाणेच ज्ञानाचा, प्रकाशाचा उजेड जो आहे तो सर्वत्र पसरवण्याचं काम करणारी शाळा आणि या शाळेला सहकार्य करणारे आपले सर्व मागे घ्या ते जोरात. शाळेला सहकार्य करणारे सर्व आपले गावातील प्रतिष्ठित नागरिक आणि पालक वर्ग, महिला मंडळ, यानंतर तसेच सूर्यवंशी सरांचं स्वागत आमचे शांताराम बाबा करते. यांनी आत्ताच काही दिवसापूर्वी एक परीक्षा दिली होती, जिला शिक्षक पात्रता परीक्षा TET, टीचर एलिजिबिलिटी टेस्ट, ती दिली होती आणि त्याचा काही दिवसापूर्वीच या ठिकाणी निकाल लागलेला आहे. त्याच्यापूर्वी त्याची उत्तर तालिका जी असते ती आली होती. त्यावरून जेवढे त्यांना गुण होते तेवढेच गुण त्यांना मिळाले. तर या ठिकाणी मी सर्व शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सल्लागार कमिटीचे अध्यक्ष यांना अशी विनंती करतो की गायकर सरांचं या ठिकाणी अतिशय उत्साहात जोरदार स्वागत झालं पाहिजे. सन्माननीय गायकर सर यांना मी विनंती करतो की त्यांनी स्वागत स्वीकारायचं आहे. बाबा या सर्व अध्यक्ष एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. यानंतर आपण हा स्वागताचा जो सोहळा आहे या ठिकाणी थांबवतोय. चुकून जर कोणाचं स्वागत राहिलं असेल
प्रजासत्ताक 77व्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं आपण सगळेजण या ठिकाणी आलेलो आहोत. आजच्या या कार्यक्रम प्रसंगी उपस्थित आणि आपल्याला या कार्यक्रमाला लाभलेले आपले अध्यक्ष निलेशजी, त्याचबरोबर इतर सर्व मान्यवर, आताच नावं घेत बसत नाहीये, थोडक्यात आटपणार आहे. या सर्वांचं मी पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक स्वागत करतो. आजच्या कार्यक्रमाची रूपरेषा जी आहे ती आपल्याला माहीत आहेच. ध्वजवंदनानंतर आपण या ठिकाणी देशभक्तीपर गीताच्या धुनीमध्ये आपण सर्वजणांनी कवायत मुलांची पाहिली. त्यानंतर सहसाहित्य कवायत प्रकार झाले. त्यानंतर मनोरे आणि शेवटी लेझिम आपण सर्वांनी त्याचा आनंद घेतला. यानंतर या ठिकाणी जी सभा आपण दरवर्षी घेतो त्याप्रमाणे सभा होते. या सभेमध्ये आपण आपल्या या दरवर्षी आपला जो शिरस्ता आहे, जी प्रथा आहे त्याप्रमाणे दरवर्षी आपण ध्वजारोहण जे आहे ते आपल्या शाळेतील मेरिटमध्ये आलेल्या, गुणवत्ता यादीमध्ये आलेल्या विद्यार्थ्याच्या हस्ते आपण या ठिकाणी ध्वजारोहण करतो. पण आपला तन्मय कोळंबे हा या ठिकाणी उपस्थित राहू न शकल्याने त्याच्या आजीच्या हस्ते आपण या ठिकाणी त्यांना तो ध्वजारोहणाचा मान दिला. त्यांच्या हस्ते आपण ध्वजारोहण केलं. या सर्व विद्यार्थ्यांचं जे गुण कौशल्य आहे ते आपण या ठिकाणी पाहिलंच. त्याचबरोबर या प्रास्ताविकामध्येच आपल्या शाळेविषयी थोडस, या आपल्या शाळेच्या संपूर्ण जो कार्यभार आहे तो सांभाळत असताना आपल्या सर्वांचं सहकार्य हे नेहमीच असतं आणि या सहकार्याच्या जोरावरच आपली शाळा ही उत्तरोत्तर प्रगती करत आहे. आणि ही अशी प्रगती, ही जी घोडदौड आहे ती याच प्रकारे कायम राहावी यासाठी आपले सर्वांचं सहकार्य यानंतर सुद्धा अपेक्षित आहे. आणि मुख्याध्यापक या नात्यानं सर्वांच्या सहकार्यानं, सर्वांच्या कोणी नाराज न होता सर्वांच्या सहकार्यानं आपण हा जो गाडा आहे शाळेचा तो पुढे आखायचा आहे. आणि म्हणून आपल्या सर्वांचं सहकार्य हे यापुढेही अपेक्षित आहे. Good morning everyone. My name is Tanvi. At first I wish you all a very happy Republic Day. Today is 26 January and we are celebrating Republic Day. Republic Day is a national festival of India. We celebrating this day with great joy and happiness. We should respect I am proud to be Indian. We celebrate I am proud to be Indian. I love my country very much. Jai Hind, Jai Bharat. ते बघताय आपल्याला जिलेबी वगैरे भेटले. आता घरी निघालोय. तर आता घरी जातोय. प्रजासत्ताक दिन साजरा वगैरे करून झालाय. तर आता व्हिडिओ संपवतोय. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका. चला.